मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। महिला आणि बालविकास विभागाकडून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात, तर पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या महिलांना 500 रुपयांचा हप्ता दिला जातोय। किती महिलांना एप्रिलचा हप्ता मिळाला आहे 2 दिवसात स्पष्ट होणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात करताना 2 शासन निर्णय प्रसिद्ध केले। आपण बघतोय बहिणींच्या खात्यावरती आज 1500 रुपये जमा होत आहेत। लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळतोय। कालपासूनच त्याची सुरुवात झालेली आहे। अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत ही सुरुवात करण्यात आली। खरं तर याची सुरुवात ई-केवायसीच्या प्रक्रियेची सुरुवात ही सप्टेंबर 2025 पासून झाली। पहिली मुदत ही नोव्हेंबर पर्यंत दिली होती, त्याच्यानंतर 31 डिसेंबर पर्यंत त्या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली, त्याच्यानंतर 31 मार्च पर्यंत आणि आता एप्रिल 30 तारखेपर्यंत त्या मुदतीत वाढ करण्यात आलेली आहे। अनेक महिला ज्या आहेत ज्यांनी ई-केवायसीच्या प्रक्रियेमध्ये त्यांना ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किंवा करत असताना काही ज्या अडचणी येत होत्या त्या संदर्भामध्ये त्यांनी आमच्याकडे काही सूचना आणि तक्रारी दिल्या, त्यानुसार ही मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे। अनेक महिला लाभार्थी ह्या त्या मुदतीचा दिलेल्या मुदतीमध्ये ती दुरुस्ती करून ते सबमिट करत आहेत। साधारणपणे 30 एप्रिलपर्यंत त्या संदर्भातला अंतिम जो डेटा आहे हा आपल्यापर्यंत समोर येईल। आमची साधारणपणे ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या इतर डायरेक्ट ज्या लाभार्थीच्या म्हणजे डिरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या जेवढ्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यांनाच ई-केवायसी ही मॅन्डेटरी असते। त्यानुसार ही प्रक्रिया ही सुरू आहे आणि त्याच्या अंतिममध्ये अधिकाधिक ज्या लाभार्थी आहेत त्यांना लाभ हा या योजनेच्या अंतर्गत सुरू राहील। परंतु काही ठिकाणी नेटचा अभाव असल्यामुळे त्यांचं केवायसी होत नाही, त्याच्याकडे एप्रिल नाही आता नाही 30 एप्रिलपर्यंत आता दिलेली आहे, त्याच्यामुळे 30 एप्रिल आणखीन तारीख तर येऊ दे आणि ही तिसरी का चौथी मुदत वाढ आहे आणि बऱ्याचशा लाभार्थी महिला ज्या आहेत या त्याच्यामध्ये दुरुस्ती करत आहेत। आणखीन जवळपास 15-20 दिवसाचा कालावधी म्हणजे 30 एप्रिलपर्यंतचा हा त्यांच्याकडे आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्या ई-केवायसीच्या याच्यामध्ये त्यांनी चुकीचे ऑप्शन काही निवडून त्यांना लाभ जर बंद झाला असेल तर ती दुरुस्त त्यांना करता येत असतं आणि आम्ही त्याच्यामध्ये आणखीन पोर्टल स्वतंत्र उपलब्ध करून दिलेला आहे। त्या पोर्टलचा जर त्यांनी वापर केला तर मला खात्री आहे की बऱ्यापैकी सुरळीत केलेली ही प्रक्रिया ही विभागाच्या माध्यमातून लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे। IT क्षेत्रामध्ये बरं नाही, या प्रकरणाची माझ्याकडे आणखीन सविस्तर माहिती नाही, पण जर काही लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा घेतला असेल आणि मला खात्री आहे की नाशिकचं पोलीस प्रशासनसुद्धा याच्यावर या संदर्भामध्ये त्यांनी गांभीर्याने दखल घेतली असेल। आणखीन महिला व बालविकास विभागाची मंत्री म्हणून सुद्धा IT क्षेत्रातील काही या महिलांसोबत जर काही चुकीचा प्रकार घडला असेल तर तिथल्या स्थानिक पोलीस प्रशासनासोबत मी सुद्धा संपर्क करून त्यामध्ये आणखीन काही कडक कारवाई करता येतील या संदर्भामध्ये आमच्या वतीने त्यांना सूचना देण्यात येतील। काही अशोक खरात प्रकरणातील ज्या काही पीडित महिला आहेत त्या महिलांचे व्हिडिओ त्या ठिकाणी समोर येत आहेत, ज्या वेगाने व्हिडिओ समोर येत आहेत त्यामुळे त्यांचं आयुष्य संसार उद्ध्वस्त होऊ शकतं, काय आव्हान असेल? नाही, खरं तर माझं आपल्या माध्यमातून सगळ्याच नागरिकांना आव्हान असेल की अशा पद्धतीच्या व्हिडिओजला कोणी प्रोत्साहन देऊ नये। आपल्याकडे जर ते त्या पद्धतीनं आले असतील तर त्याची रीतसर तक्रार त्यांनी पोलिसांमध्ये करावी आणि आपल्याकडून ते दुसऱ्या कोणाला फॉरवर्ड होणार नाहीत याची दक्षता एक नागरिक म्हणून आपण पहिलं घेणं आहे। मी सुरुवातीपासूनच या भूमिकेवर ठाम राहिली की मूळ मुद्दा हा त्या पीडित महिला ज्यांच्यावर खऱ्या अर्थानं हा अतिशय निंदनीय प्रकार झालेला आहे त्यांना न्याय मिळण्याचा आहे आणि त्यासाठी शासन सर्वच पद्धतीनं निश्चितपणाने ती कारवाई करत आहे। एक महिला अधिकारी ही त्याची एक प्रमुख म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नेमलेली आहेत। या व्यतिरिक्त सुद्धा जर आणखीन महिलांना त्या संदर्भामध्ये पीडित महिलांना त्या संदर्भामध्ये जर पोलिसांना माहिती द्यायची असेल तर त्यांनी पुढे यावं। त्यांची आयडेंटिटी ही त्या ठिकाणी राखून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन सगळी खबरदारी ही घेईल
कुठल्या ज्या साईट्स असतील, कुठल्या ज्या प्लॅटफॉर्म असतील ज्याच्यावरून हे व्हिडिओ त्या ठिकाणी स्प्रेड केले जात आहेत, त्यांच्यावर सुद्धा पोलीस विभागाच्या वतीने कडक कारवाई ही करण्याची सुरुवात ही राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या